आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। मागील 2 वर्षांपासून वाडी शहरात सुरू असलेल्या भूमिगत सिव्हरेज लाईनच्या कामामुळे संपूर्ण शहरात रस्त्यांची दैना उडाली आहे। मँगो किया ब्रदर्स प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत नगर परिषदेच्या देखरेखीखाली सुरू असलेले हे काम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। शहरातील सुदृढ काँक्रीट आणि डांबरी रस्त्यांची खोदाई करून नाल्या अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या बुजवण्यात आल्यामुळे संपूर्ण वाडी शहरात लांबच लांब, रुंद आणि खोल खड्डे निर्माण झाले आहेत। नुकत्याच झालेल्या 7 ते 10 जुलै दरम्यानच्या संततधार पावसामुळे या कामाचे घोटाळे उघड झाले असून नागरिकांना गंभीर मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उपजिल्हा प्रमुख मधू माणके पाटील यांनी ठेकेदार आणि वाडी नगर परिषदेच्या बांधकाम विभागावर रोष व्यक्त केला। त्यांनी मुख्याधिकारी रुचा धाबर्डे यांच्याकडे निवेदन देत दत्तवाडी चौक ते हरिओम सोसायटी तसेच दत्तवाडी चौक ते रामकृष्ण सभागृह या मुख्य मार्गांवरील खड्ड्यांची त्वरित डागडुजी करण्याची मागणी केली। यावेळी दत्ता कॉम्प्लेक्स येथे हरिओम सोसायटी आणि रामकृष्ण सभागृह मार्गावर 20 फूट रुंदीचा सिमेंट काँक्रीट पेवर ब्लॉकचा पक्का रस्ता तयार करण्याची मागणीही करण्यात आली। 7 दिवसात दोषी ठेकेदारावर कारवाई करून रस्ते खड्डेमुक्त केले नाहीत तर शिवसेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा माणके पाटील यांनी दिला। या आंदोलनात उपतालुका प्रमुख भाऊराव रेवतकर, उपशहर प्रमुख उमेश महाजन, वॉर्ड प्रमुख जगदीश पटले, सुनील पाटील, प्रमोद तराळेकर, राजू सहस्रबुद्धे, रमेश विलोणकर, राजू रिंके यांच्यासह अनेक त्रस्त नागरिक सहभागी झाले होते।